कर्जाच्या वसुलीसाठी महिलेवर अत्याचार, सावकार अटकेत। कर्जाच्या वसुलीसाठी महिलेवर लैंगिक अत्याचार करत मानसिक छळ केल्याप्रकरणी सावकार अमित कृष्णा सावंत वय 35 राहणार रोहिदास चौक गडमुळशिंगी तालुका करवीर याला गांधीनगर पोलिसांनी अटक केली आहे। संशयित अमित सावंत याला न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संबंधित पीडित महिला एका सामाजिक संस्थेत काम करत आहे। सन 2023 साली आर्थिक अडचणींमुळे या महिलेने अमित सावंतकडून 2 लाख रुपयांचे 10% व्याजाने कर्ज घेतले होते। अमित हा कारवर चालक म्हणून काम करतो। सुरुवातीचे काही महिने नियमित व्याज दिल्यानंतर या महिलेची आर्थिक अडचण वाढत गेली। या महिलेच्या परिस्थितीचा अमित सावंत याने गैरफायदा घेत पीडित महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली। पीडित महिलेने यास नकार दिल्याने अमित सावंत याने पीडित महिला एकटी घरी असताना जबरदस्तीने तिच्यावर अत्याचार केले। यानंतर शरीर संबंधाचे चित्रीकरण करून व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत वारंवार अमित सावंत याने त्या पीडित महिलेला शारीरिक आणि मानसिक छळ सुरू केला। दरम्यानच्या काळात पीडित महिलेने भीतीपोटी व्याजासह 2,10,000 रुपये अमित सावंत याला परत केले, परंतु खाजगी सावकार अमित सावंत याने त्या पीडित महिलेवर अत्याचार सुरूच ठेवले। तसेच पीडित महिलेचे व्हिडिओ कार मालकाला पाठविले। पीडित महिलेचा जावई अमित सावंत याला जाब विचारण्यासाठी गेला असता त्यांनाही अमित सावंत याने बेदम मारहाण केली। पीडितेने अखेरीस पोलिसात धाव घेत सावकार अमित सावंत यांच्या विरोधात गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला। गांधीनगर पोलिसांनी अमित सावंत याला अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोळी करत आहेत। माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर। बाबा खूप बोर होतंय, काहीतरी नवीन फ्रेश ऑर्डर करा ना। माझ्याकडे एक सरप्राईज आहे। स्वाद गोकुळचा, आस्वाद परंपरेचा, गोडवा नात्याचा, गारवा आनंदाचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम।